नमस्कार मित्रांनो, आज आपण संसद या टॉपिकमधील महत्त्वपूर्ण घटक समजून घेणार आहोत, अर्थसंकल्प. आता हा अर्थसंकल्प हा विषय अर्थशास्त्रातला पण आहे, भारतीय राज्यशास्त्रातला पण आहे. तुम्ही म्हणाल कसं? कारण अर्थसंकल्प मंजूर कुठं होतो? तर अर्थसंकल्प मंजूर होण्यासाठी लोकसभा हा महत्त्वाचा पार्ट आहे. राज्यसभेचाही रोल आहे, त्यामध्ये कितपत रोल आहे त्यासुद्धा आपण गोष्टी या ठिकाणी समजून घेणारच आहोत. तत्पूर्वी अर्थसंकल्प काय आहे हे बाब आपण समजून घेऊ. आता अर्थसंकल्पाला भारतीय राज्यघटनेमध्ये काय स्थान आहे? तर भारतीय राज्यघटनेचा जे कलम 112 जो आहे, 112 तो समजून घेणं अपेक्षित आहे. कलम 112 यामध्ये भारतीय अर्थसंकल्पाची तरतूद केली गेलेली आहे. त्याला सर्वसाधारण बोली भाषेत बजेटसुद्धा म्हटलं जातं. आता बजेट हा शब्द तुम्हाला माहिती असेल, का आला असेल? आपल्याला माहिती आहे अर्थसंकल्प ब्रिटनच्या कामकाज पद्धतीवरून आपल्याकडे स्वीकारला गेला आहे. तिथं कुठंतरी चांबड्याच्या पिशवीत ते जमा खर्चाचा वगैरे त्यांचा तो अहवाल उलगडला, म्हणून त्याला ते फ्रेंच भाषेत कोणतरी शब्द आहे बजेट म्हटलं गेलं. तो शब्द रूढ होता आला बजेट म्हणून, आणि तो बजेट म्हणून आपणही वापरायला गेलो. पहिलं ब्रिटन भारतामध्ये सत्तेत होतं आणि त्यांचा सकाळचा मांडला जायचा, आपला संध्याकाळचा मांडला जायचा. 2001 पासून आपलासुद्धा अर्थसंकल्प सकाळचा 11 वाजल्यापासून 11 वाजता मांडला जाऊ लागला. ओके. आता हा अर्थसंकल्प मांडण्याच्या संबंधित तुम्हाला माहिती आहे 1860ला जे काही जेम्स विल्सन आय थिंक जे काही पहिले अर्थमंत्री असेल ब्रिटनच्या काळातले, किंवा त्यांनी मांडला असेल भारतासाठी, आणि स्वतंत्र भारतातसुद्धा तर अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा चालू झाला. आता बजेट हा शब्द या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही तरतूद केला गेलेला नाही आहे. त्या ठिकाणी कोणता? तर वार्षिक वित्तीय विवरणपत्र हा शब्द वापरला गेलेला आहे. वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक हा शब्द वापरला गेलेला आहे. ओके. आता हे वार्षिक वित्तीय विवरणपत्र कोण मांडतं? तर अर्थमंत्री मांडतात. लोकसभेत कॅबिनेट अर्थमंत्री असतील, राज्यसभेत केंद्रीय राज्य अर्थमंत्री वगैरे असतील, तर हे वार्षिक वित्तीय विवरणपत्रक मांडत असतात. आणि हे काय आहे बाबा अर्थसंकल्प, ही परंपरा काय? आता पूर्वीच्याला मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये 2 अर्थसंकल्प होते. एक रेल्वेचा होता आणि एक साधारण होता. आता रेल्वेचा वेगळा कोणामुळे केला होता? जी काय ॲक्वर्थ समिती होती 1921ला, जी काय ॲक्वर्थ समिती होती यांनी शिफारस केली होती. काय शिफारस केली होती? की बाबा रेल्वेमधील जमा खर्चाबाबतीत एक लवचिकता प्राप्त होईल, त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोन अजून काही विस्तारित करता येईल. त्याचबरोबर जे काय रेल्वेच्या उत्पन्नातला अंशदान आहे तो देशासाठी कसा देता येईल, तसं रेल्वेचं हे जो काही सगळं असायचं हे संचित निधीतच जमा व्हायचं. परंतु रेल्वेला एक बळकटी देण्यासाठी त्याचं वेगळं केलं होतं 1924 पासून. 1921ला शिफारस केली होती आणि 1924ला रेल्वे अर्थसंकल्प वेगळा केला होता आणि साधारण अर्थसंकल्प वेगळा असायचा. तर रेल्वे अर्थसंकल्प कोण मांडायचे? तर रेल्वे मंत्री मांडायचे, आणि साधारण अर्थसंकल्प हे अर्थमंत्री मांडायचे. कॅबिनेट अर्थमंत्री लोकसभेत असतील आणि स्टेट असतील ते राज्यसभेत असतील, जे काही राज्यमंत्री अर्थ खात्याचे. तर हे आता हे दोन्ही साधारण आणि रेल्वे अर्थसंकल्प हे दोन्ही एकत्रित करण्यात आलेले आहे 2017-18 पासून. नरेंद्र मोदी सरकारचा हा निर्णय असेल. आता काय केला गेला हे आपल्याला माहीत नाही, किंवा त्याची अनेक काही कारणं आपल्याला दिली जातील, परंतु वेगळं असताना मात्र एक लवचिकता याची व्यावसायिक दृष्टिकोन ह्या ठिकाणी समोर जनतेसमोर यायचा. जसं बऱ्याच वेळा मी सुद्धा म्हणतो की एस-टी महामंडळाचा सुद्धा एखादा एक अर्थसंकल्प असावा, तो परिवहन मंत्र्यांनी मांडावा, जेणेकरून जनतेलाही समजलं पाहिजे की एस-टी महामंडळाचा व्यावसायिक दृष्टिकोन, नफा तोटा, जमा खर्च, ह्या साऱ्या गोष्टी जेव्हा जनतेसमोर येईल त्यावेळेस पारदर्शकता, लवचिकता ह्या साऱ्या गोष्टी प्रस्थापित होतील. परंतु असं कुठं मागणी होताना दिसत नाही. असो, शेवटी कालांतराने कधी का होईना ती मागणी होऊ पण शकते. तर रेल्वे अर्थसंकल्प हा साधारण अर्थसंकल्प ह्या बाबी आपण समजून घेतल्या. आता अर्थसंकल्पाची परंपरा 1860 पासूनची असेल. भारतामध्ये जर विचारलं तर पंतप्रधानांनी सुद्धा काही वेळेस अर्थसंकल्प मांडलेला आहे. जसं सी.डी. देशमुख आपले जे होते त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नेहरूंना मांडण्याची वेळ आली होती. त्याच्यानंतर मोरारजी देसाईंनी राजीनामा दिल्यानंतर इंदिरा गांधीजींना मांडण्याची वेळ आली होती. व्ही.पी. सिंगच्या काळात ते अर्थमंत्री असताना त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मला वाटते राजीव गांधी, म्हणजे असे तीन प्रधानमंत्री ते एकाच घरातले आहेत की ते तिघांनी अर्थसंकल्प मांडला होता. अर्थमंत्री पदावर कोणी नसताना किंवा ते प्रधानमंत्री पदावर असताना, म्हणजे नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, किंवा सर्वात जास्त काळ अर्थसंकल्प मांडणारे मोरारजी देसाईंचं नाव येतं. त्याच्यानंतर पी चिदंबरांचं नाव येतं. आता किती वेळा मांडला काय ते तुम्ही अर्थशास्त्रामध्ये वाचतच असाल, त्याचा विषय नाही. आता हे अर्थसंकल्पाची जी काही प्रक्रिया आहे म्हणजे बजेट, थोडक्यात काय, फक्त आपल्या घरचं कसं जमा खर्च किती जमा झाले, किती खर्च केला, जसं आई आपलं करते, वडील आपलं करते, सेम तसंच आहे जमा आणि खर्च.
अर्थसंकल्प म्हणजे काय, किती जमा झाले आणि किती खर्च केला, ह्या दोनच बाबीचा हिशोब असतो. म्हणजे त्या ठिकाणी 3 वर्षाचे आकडेवारी असते. किती, 3 वर्षाची आकडेवारी असते आणि किती प्रकारचे, एकूण 4 प्रकारची आकडेवारी असते, एकूण 4 प्रकारची. आता मित्रांनो या ठिकाणी जमा खर्च एकूण 4 प्रकारची म्हणजे कसं म्हणताल तुम्ही, आता महसुली खर्च असतो, भांडवली खर्च असतो, महसुली जमा असते, भांडवली जमा असते. अर्थशास्त्रातले टॉपिक आहे, तुम्ही त्या अर्थशास्त्रामध्ये व्यवस्थित समजून घ्या. आपल्या अर्थशास्त्राचे लेक्चर पण आहेत. तर असो, ह्या 3 वर्षाची आकडेवारी म्हणजे मागील वर्षात किती जमा झाली, किती खर्च केली, ह्या वर्षात किती जमा झाली, किती खर्च होणार, पुढच्या वर्षाची अंदाजित आकडेवारी वगैरे असते. म्हणजे हे काय केलं जातं संसदेमध्ये, म्हणजे सध्याची वित्तीय परिस्थिती संसदेमध्ये मांडली जाते आणि पुढच्या वर्षी काय अपेक्षित आहे, कसं कलेक्शन होईल, कशा पद्धतीने खर्च असेल, कुठं किती अनुदान द्यायचे, या साऱ्या गोष्टी अर्थसंकल्पामध्ये असतात. आता अर्थसंकल्पाचे सुद्धा काही टेस्ट ठरलेले आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे. या ठिकाणी अर्थसंकल्पाची रचना, आता अर्थसंकल्पाची रचना मी तुम्हाला आत्ताच सांगितली, एका स्लाईडमध्ये सर्व गोष्टी क्लिअर केल्या. चला, अर्थसंकल्पाचे 2 बजेट होते. आधी रेल्वे अर्थसंकल्प वेगळा होता आणि साधारण. आता हे दोन्ही 17-18 पासून एकत्रित केले गेलेत, हे पण तुम्हाला मी सांगितलं. आता घटनात्मक तरतुदी ज्या कलम 112 मध्ये काय अर्थसंकल्पाच्या तरतुदी आहेत. आता त्याच्यामध्ये पण मित्रांनो अर्थसंकल्पाच्या घटनात्मक तरतुदी आहेत. त्याचबरोबर 114 मध्ये ॲप्रोप्रिएशन बिल असेल, 116 मध्ये ऑटो ऑन अकाउंट असेल, म्हणजे ऑटो ऑन अकाउंट म्हणजे लेखानुदान असेल, ते सुद्धा गरजेचं आहे. आता त्याची गरज कशी लागते हे स्टेपमध्ये जेव्हा मी तुम्हाला सविस्तर सांगेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल. विनियोजन विधेयक पारित झाल्याशिवाय संसदेतील संचित निधीतून, संचित म्हणजे कन्सोलिडेटेड फंड, यामधून 1 रुपयाही सरकारला काढता येणार नाही जोपर्यंत 114 मधील विनियोजन विधेयक पारित होत नाही, ॲप्रोप्रिएशन बिल पारित होत नाही तोपर्यंत. परंतु जर ते ॲप्रोप्रिएशन बिल पारित व्हायला वेळ लागत असेल, म्हणजे अर्थसंकल्प मंजूर व्हायला वेळ लागत असेल, तर लेखानुदान त्यासाठी पर्याय आहे. तो साधारणपणे एकूण बजेटच्या 1/6 अमाऊंट किंवा 12 महिन्यातले किमान 2 महिन्यासाठी आवश्यक असणारा खर्च लेखानुदान ऑटो ऑन अकाउंटच्या माध्यमातून पारित केला जातो. या ठिकाणी डायरेक्ट मत दिलं जातं, चर्चा वगैरे केली जाते, कारण गरज आहे, ॲडव्हान्स म्हणू आपण, किंवा लेखानुदान म्हणजे एक थोडक्यात ॲडव्हान्स पेमेंट दिलं जातं. अर्थसंकल्प मंजूर व्हायला वेळ लागतो ना. आता अर्थसंकल्प पूर्वी फेब्रुवारीच्या एंडिंगला मांडला जायचा. आता नरेंद्र मोदी सरकारने तो अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीच्या दरम्यान, म्हणजे जवळजवळ 1 महिना अलीकडे मांडण्याची परंपरा ओढली. का ओढली 1 महिना अलीकडे? कारण नरेंद्र मोदी सरकारला काय वाटायचं की अर्थसंकल्प जर आपण मार्च, आता वित्तीय वर्ष आपलं काय मित्रांनो 1 एप्रिल ते 31 मार्च, आणि जर अर्थसंकल्प फेब्रुवारी एंडला मांडायला गेल्यानंतर 2-3 महिने तो पारित व्हायलाच जायचा. अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर मग ते विनियोजन, ते सगळेच प्रोसिजर आले, विनियोजन बिल असेल, वित्तीय विधेयक असतील, मग सरकारला कुठंतरी परवानगी भेटायची संसदेची, मग त्यावेळेस कामं रखडले जायचे, कामाला पेमेंट कुठून आणायचं. मग त्यासाठी ते एक तरतूद करून ठेवलीच होती लेखानुदानाची, ऑटो ऑन अकाउंटची, पण त्याला एक मर्यादा होती की कामाच्या किंवा एकूण खर्चाच्या किंवा एकूण अर्थसंकल्पाच्या 1/6 म्हणजे थोडक्यात किती 16.5%, 1/6 भाग म्हणजे 16.5% अमाऊंट असेल, किंवा 2 महिन्यांना पूर्ण एवढी त्या प्रकारची अमाऊंट असेल तेवढी संसद द्यायची. परंतु नरेंद्र मोदी सरकारने हा विचार केला की वित्तीय वर्ष चालू व्हायच्या आतच जर अर्थसंकल्प मंजूर केला तर याची पण गरज पडणार नाही आणि जवळजवळ आपली कामं सुरळीत चालतील. म्हणून त्यांनी ते आता 1 फेब्रुवारीपासून सुद्धा अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा चालू केली. आणि काय ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी घेतले गेलेले आहेत हे पण बाब लक्षात असू द्या. 2017-18 पासून रेल्वे अर्थसंकल्प सुद्धा आता विलीन करण्यात आला आहे साधारण अर्थसंकल्पामध्ये. आता रेल्वे अर्थमंत्र्याचं, नाही तर आपल्याला सगळ्यांना रेल्वे अर्थमंत्री समजायचं, जसं रेल्वे अर्थसंकल्प आधी मांडला जायचा आणि नंतर साधारण अर्थसंकल्प मांडला जायचा. आपल्याला ते आठवत पण असेल तुम्हाला 2017-18च्या पूर्वी. असो, ह्या घटनात्मक तरतुदी आहेत त्या सविस्तर आपण समजून तर घेणारच आहोत. ओके, चला, प्रभारित खर्च. आता प्रभारित खर्च यालाच काय म्हणतो आपण, कन्सोलिडेटेड फंड. आता त्याचे 2 प्रकार आहेत. एक संचित निधी प्रभारित खर्च म्हणजे चार्ज कन्सोलिडेटेड फंड, चार्ज. आता प्रभारित खर्च कोणता, संचित निधीवरील, संचित निधी म्हणजे कन्सोलिडेटेड फंड. आता हा संचित निधी जो आहे, ह्या संचित निधीतला 1 रुपया जरी काढायचा म्हटलं तरी सरकारला संसदेची परवानगी लागते. हे सरकारचा कन्सोलिडेटेड फंड आहे, संचित निधी आहे. आता चार्ज, मात्र इथं हा जो चार्ज कन्सोलिडेटेड फंड म्हणजे संचित निधीवर प्रभारित जो खर्च असतो तो जसा की राष्ट्रपतींचा पगार असेल, लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्षांचा पगार असेल, म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांचा, राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांचा पगार असेल, वेतन भत्ते असतील,
किंवा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन भत्ते पेन्शन असेल, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची पेन्शन असेल, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं वेतन हे मात्र राज्य सरकार देत असतात संबंधित, पण उच्च न्यायालयांच्या माजी न्यायाधीशांचं जे काही पेन्शन आहे ते मात्र ह्या प्रभारित खर्च असतो देशाच्या संचित निधीवरील. त्याचबरोबर जे आपले UPSCचे सदस्य असन, त्यांचं कामकाज असन, अध्यक्ष असेल, कॅग असतील, महान्यायवादी असतील, हे जे काही बाकी जे महत्त्वाचे घटनात्मक पदं असतील त्यांचा जो काही पगार, वेतन, भत्ते सर्व जो काही खर्च आहे तो याच्यावर असतो प्रभारित चार्ज कन्सोलिडेटेड फंड. म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं, इथं डायरेक्ट स्वीकारलं जातं मतदान, म्हणजे विषयच नाही, चर्चा वगैरे काही करायची नाही, डायरेक्ट त्यांचं एक सँक्शन झाल्यासारखे, म्हणजे तो खर्च आपल्याला द्यायचा आहे. किंवा अजून कोणता खर्च या ठिकाणी येतो प्रभारित खर्चामध्ये, की जे आपल्याला दुसऱ्यांचे देशाने जे काही कर्ज घेतलेत ते कर्ज परतफेड असेल किंवा त्याचं व्याज असेल, हे सारं संचित निधीचा जो प्रभारित खर्च आहे त्या ठिकाणी मात्र ते मंजूर केलं जातं, ते द्यावंच लागतं. पण कोणताही खर्च असो, संचित निधीवर प्रभारित खर्च असो किंवा संचित निधीतला वेगळा खर्च असो, संचित निधीतून पैसे काढायचं म्हटलं तर ॲप्रोप्रिएशन बिल मंजूर करावे लागते. इथं काय मात्र चर्चा वगैरे काय करण्याचा विषयच नाही, कारण राष्ट्रपतींचा पगार आहे, यांचा पगार आहे, ते मंजूर केल्यासारखाच असतो, मंजूर केला जातो. ओके, प्रभारित खर्च. नंतर आपल्याला पुढचा टॉपिक पाहिजे, अर्थसंकल्प पारित करण्याचे काही टप्पे आहेत. जवळजवळ 6 टप्पे आहेत, ते 6 टप्पे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. पहिला, अर्थसंकल्प संसदेत मांडला जातो. आता 2001 पासून अर्थसंकल्प कुठं मांडला जातो, 11 वाजता मांडला जातो. आधी संध्याकाळचं मांडला जायचं, 11 वाजता मांडला जातो, ते ब्रिटनची परंपरा होती, आता ते रद्द केली. 11 वाजता अर्थसंकल्प मांडला जातो. लोकसभेत कोण मांडतात, आधी लोकसभेत मांडला जातो, कॅबिनेट जे काय अर्थमंत्री असतात, आता सध्या निर्मला सीतारामन असतात, हे अर्थसंकल्प मांडतात आणि भाषण करतात. भाषणामध्ये त्यांचे 2 मुद्दे असतात, एक म्हणजे काय देशाची आर्थिक परिस्थिती आणि दुसरं म्हणजे काय आता देशाला कोणते उत्पन्नाचे सोर्स आहे, कुठं कशा पद्धतीने कर लावला जाऊ शकतो. हे आपण पाहतोच ना, की आता आयकराची मर्यादा, करमुक्त मर्यादा 5 लाख होती, एवढी केली, तेवढी केली, हा स्लॉट तेवढा, तो स्लॉट तेवढा, जे ITR भरतात, इन्कम टॅक्स असो किंवा काय असो, ह्या बऱ्याच गोष्टी कर महसुलाचे जे काही सोर्स आहेत ते पण सांगितले जातात. ते मग वित्तीय विधेयकाच्या माध्यमातून मंजूर करून घेतले जातात. त्याचबरोबर देशाची आर्थिक स्थिती पण सांगितली जाते. असे 2 पार्ट त्यांच्या भाषणाचे होतात. आणि आधी लोकसभेत अर्थसंकल्प मांडला जातो आणि नंतर राज्यसभेत अर्थसंकल्प मांडला जातो. आता लोकसभेत अर्थसंकल्प किंवा राज्यसभेत अर्थसंकल्प मांडला जात असेल, या ठिकाणी मात्र पहिले 4 ते 5 दिवस अर्थसंकल्प संसदेत मांडला जातो. मांडल्यानंतर पुढची लगेच स्टेप काय, साधारण चर्चा. किती, 4 ते 5 दिवस चर्चा चालते, साधारण चर्चा चालते. आता इथं कोणत्याही प्रकारचं मतदान वगैरे होत नाही, चर्चा चालते. आपल्याला माहिती तशी चर्चा मीडियावर पण होते. बकवास अर्थसंकल्प होता, शेतकऱ्यांसाठी काहीच नव्हतं, तरुणांसाठी काहीच नव्हतं, बेरोजगारांसाठी काहीच नव्हतं. मिडल क्लासवाल्यांसाठी मात्र जो स्लॉट आहे तो कमी केला. पहिलंच 5 लाख 2.5 लाख होतं करमुक्त पात्र उत्पन्न, आता मात्र 5 लाख केलं. बरं झालं, चला. म्हणजे असे काहीतरी निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, टीकात्मक अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. अशीच सध्या सर्वसाधारण चर्चा त्या ठिकाणी अर्थसंकल्प कोणासाठी कसा होता, काय होता, ह्या चर्चा ठिकाणी राज्यसभेत चालतील, लोकसभेत चालते. आता राज्यसभेचा रोल फक्त चर्चा करण्यापुरतंच आहे. आता पुढचा जो रोल आहे, समजा काही वित्त विधेयकासाठी राज्यसभेचा रोल महत्त्वाचा आहेच, काही ठिकाणी तुम्हाला लोकसभेमध्ये मात्र अनुदानाचे जे बिल आहे ते मात्र मंजूर करण्यासाठी लोकसभेचाच रोल आहे, त्या ठिकाणी राज्यसभेचा नाही. पण काही वित्त विधेयक मी तुम्हाला सांगितलं, वित्त विधेयकाच्या ठिकाणी मात्र राज्यसभेचा रोल सुद्धा विचारात घेतला जातो. कारण जर एखादा टॅक्स लावायचा असेल तर भारतीय राज्यघटनेचा कलम 265 नुसार संसदेची मंजुरी आवश्यक असते. टॅक्स कमी करायचा, रद्द करण्यासाठी काही मंजुरीची आवश्यकता समजली जात नाही. कारण टॅक्स हे कोणाला गरज आहे, हे सरकारला गरज आहे. सरकारला कामं करायचे, पैशाची गरज आहे, संसदेची परवानगी घ्या, विनियोजन ॲप्रोप्रिएशन बिल मंजूर करा, विनियोजन विधेयक बिल करा आणि पैसे घेऊन जा. आणि ठीक आहे, तुम्हाला कर गोळा करायचा, संसदेची मंजुरी घ्या, कुठं कर लावायचा, काय लावायचं. पण कर रद्द करायचा असेल, कमी करायचं असेल तर मंजुरीची आवश्यकता पडणार नाही. आता चला, साधारण चर्चा पण झालेली आहे. नेक्स्ट, संसदीय स्थायी समित्यांद्वारे तपासणी. आता ही 1993-94 पासून चालू झालेली परंपरा आहे. आता जवळजवळ 24 विभागीय स्थायी समित्या आहेत, 24 विभागीय स्थायी समित्या आहेत. आता ह्या 24 विभागीय स्थायी समित्यांचं काम काय मित्रांनो, तुम्हाला माहिती, जर अर्थसंकल्प मांडला जातो, 4-5 दिवस चर्चा चालते आणि नंतर 3 ते 4 आठवडे सभागृह दोन्ही बंद असतात. म्हणजे का बंद ठेवले जातात 3 ते 4 आठवडे, कारण यांच्याकडे काम दिलं जातं ना. जे काही विभागीय स्थायी समित्या आहेत यांना डिपार्टमेंट वाईज, मंत्रालय वाईज मग एक प्रकारचं ॲनालिसिस करायला होतं. बाबा पहा, तुम्ही जो काय अर्थसंकल्प ते
ॲनालिसिस करणार, यांना मात्र विभागीय स्थायी समित्यांना कोणत्याही प्रकारचा कपात सुचवण्याचा अधिकार नाही किंवा ते कपात सुचवत नाही. ते फक्त काय करतात, त्याचं विश्लेषण करतील, ॲनालिसिस करतील, परीक्षण करतील की बाबा कोणत्या डिपार्टमेंटला, समजा आदिवासी खातं आहे, कृषी खातं आहे, यांना किती प्रकारात अनुदान आहे किंवा योग्य आहे का नाही, त्याचं परीक्षण करतील आणि त्या बाबतीत एक प्रकारचं नियंत्रण, थोडक्यात काय सरकारच्या जमा खर्चावर संसदीय नियंत्रण ह्या विभागीय स्थायी समित्यांमार्फतच चांगलं प्रकारे होऊ शकतं. मग ह्या विभागीय स्थायी समित्यांचा जेव्हा अहवाल येतो, मग तो अहवाल आल्यानंतर कुठं संसदेत सदस्यांकडे पाठवला जातो, संसद सदस्य त्यावर चर्चा होणार. आता पुढचं नेक्स्ट, आता हे अहवाल आला, मग आता संसद सदस्यांकडे ह्या विभागीय स्थायी समित्यांचा अहवाल आल्यानंतर त्यावर त्यांना अभ्यास होतो, त्यांना ज्ञान भेटतं. मग ते मिळालेल्या माहितीच्या आधारे ते काय करू शकतात, संसद सदस्य चर्चा करू शकतात किंवा एखाद्या अनुदानाच्या मागणीवर कपातीचा प्रस्तावही मांडू शकतात. कपातीचे प्रस्ताव 3 आहेत, मी तुम्हाला सांगतो. इकॉनॉमिक कट मोशन असेल किंवा पॉलिसी कट मोशन असेल किंवा प्रतिकात्मक कपात प्रस्ताव असेल, हे तिन्ही प्रस्ताव मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. आता अनुदानाच्या मागण्यावर चर्चा आणि मतदान या ठिकाणी होतं. मग इथं मात्र अनुदानाचा रोल कुठं आहे, लोकसभेत. आता कोणत्याही अनुदानाची मागणी मंजूर करायची असेल तर तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपतीची संमती आवश्यक आहे आणि त्याचा रोल फक्त आणि फक्त लोकसभेत येते. त्याचा रोल राज्यसभेत काहीच नाही. अनुदानाच्या मागण्या मंजूर हे फक्त लोकसभाच करणार. म्हणून कपातीचा प्रस्ताव सुद्धा कोण टाकणार, लोकसभेचे सदस्य कपातीचा प्रस्ताव जाहीर करणार, लोकसभेचे सदस्य. आता कपातीचे प्रस्ताव, इकॉनॉमिक कट मोशन, इकॉनॉमिक कट मोशन, आता त्याचे 3 प्रकार आहे. इकॉनॉमिक कट मोशन म्हणजे काय, की मोशन म्हणजे प्रस्ताव, तुम्हाला आधी सांगितलं. इकॉनॉमिक कट प्रस्ताव म्हणजे काय, मराठीत काय अर्थ होईल त्याचा, की त्याचं काहीतरी कपात करा. आता एखादी अमाऊंट मोठी असेल तर एवढ्या एवढ्या रकमेने ते अनुदान कमी करावं, अशा पद्धतीचं ते इकॉनॉमिक कट मोशन म्हणजे त्या ठिकाणी कपात करण्यासंबंधित लोकसभेचा सदस्य प्रस्ताव मांडू शकतो. दुसरा प्रस्ताव म्हणजे कोणता, पॉलिसी कट मोशन किंवा धोरणात्मक कपात प्रस्ताव, धोरणात्मक कपात प्रस्ताव. आता धोरणात्मक कपात प्रस्ताव काय असतं, की जेव्हा जेव्हा एखाद्या लोकसभेच्या सदस्याला ते अनुदान ज्या गोष्टीसाठी पाहिजे त्या गोष्टीचं धोरणच मुळात आवडत नाही, म्हणून ते धोरण रद्दसाठी किंवा धोरण बदलण्यासाठी हा प्रस्ताव मांडतात, धोरणात्मक कपात प्रस्ताव. आणि मग त्यासाठी एक सांकेतिक वर्ड वापरलं जातं, 1 रुपयाने कपात करण्यात यावी. 1 रुपयाने कपात करण्यात यावी. समजा उदाहरणार्थ एखादं धोरण आहे, आदिवासी आश्रम शाळेतील मुलं आहे, त्यांच्या पोषणाचा आहाराचा प्रस्ताव आहे, त्यांच्या आहारासाठी, त्यांच्या पोषणासाठी अनुदान मागितले आदिवासी मंत्रालयाने, कुणाला, संसदेला किंवा लोकसभेला. आणि त्यावेळेस एक सदस्य उठतो आणि सांगतो की तुम्ही जे काही धोरण आहे तुमचं त्यांच्या आहारासाठी, कोणतं, की आदिवासी मुलांना अंडे उकडून द्या किंवा त्यांना डाळी घेऊन जा, त्यांचा पोषण आहार बनवा, हे धोरण मुळातच आवडत नाही. यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होतो, निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं, असं. त्याच्यापेक्षा ते जे काही अनुदान आहे ते अनुदान डायरेक्ट त्यांच्या आईवडिलांच्या बँकेच्या अकाउंटवर टाकू, किमान आईवडील तरी पोरांच्या आहाराबाबत भ्रष्टाचार करणार नाही, असं एखादं पर्यायी धोरण सुचवू शकतो. किंवा मुळातलं पहिलं धोरण त्याला आवडणार नाही, तो रद्दासाठी तो प्रस्ताव मांडू शकतो. म्हणून काय म्हणू शकतो, 1 रुपयाने कपात करण्यात यावी. म्हणजे हे धोरण योग्य नाही, बरोबर नाही, दुसरं धोरण विचारात घ्यावं. तिसरं त्या अनुदानाबाबत तिसरा एक प्रस्ताव आहे प्रतिकात्मक प्रस्ताव. आता प्रतिकात्मक प्रस्ताव का आहे, की जेव्हा सरकारचा एखाद्या सार्वजनिक मुद्द्याबाबत काही विषय निर्माण झालेला आहे, काही वाद निर्माण झालेला आहे, त्या सार्वजनिक मुद्दा आहे आणि त्याबाबत सरकारचं कुठं लक्ष नसेल किंवा सरकारला त्या ठिकाणी विरोध करायचा असेल तर प्रतिकात्मक कट मोशन किंवा कपात प्रस्ताव मांडला जातो. उदाहरणार्थ नोटाबंदीचा विषय असेल, तिथं जनता वेटीस आली होती, अशा काही गोष्टी असेल तर प्रतिकात्मक कपात प्रस्ताव मांडताना एक सांकेतिक वर्ड वापरलं जातं की कपात 100 रुपयांनी करण्यात यावी, 100 रुपयांनी कपात करण्यात यावी. पण मात्र मित्रांनो, हे कपात प्रस्ताव फक्त तेवढेच घटनेत तरतूद आहे, याचा मात्र विचारात घेत नाही. जर लोकसभेच्या अध्यक्षांनी ते विचारात घेतले आणि जर ते पारित झाले तर याचा अर्थ असा होतो की लोकसभेचा विश्वास धारण करत नाही सरकार, त्याच्यामुळे याला एवढं काही व्हॅल्यू दिलं जात नाही. आणि जर स्वीकारले तर मतदानास पडले आणि जर पारित झाले तर मात्र मग सरकारचं काही खरं नाही. ओके, पण आता यांची प्रायोरिटी कशी विचारात घेत असताना सर्वप्रथम धोरणात्मक कपात प्रस्ताव विचारात घेतील, नंतर इकॉनॉमिक कट मोशन विचारात घेतील आणि नंतर प्रतिकात्मक प्रस्ताव वगैरे विचारात घेतील. असा एक सिक्वेन्स किंवा प्रायोरिटी सेक्शन त्यांचं ते तशा पद्धतीने असू शकतं, प्रायोरिटी वगैरे. ओके, अनुदानाच्या मागण्यावर आता चर्चा होईल, मतदान होईल आणि सेक्शन म्हणजे त्यांच्या अनुच्छेदनुसार होईल आणि एकदा मतदान झालं अनुदानाच्या मागणीवर, आता अनुदान मंजूर झाले, आदिवासी खात्याचं एवढं मंजूर झाले, प्रत्येक शिक्षण खात्याचं एवढं मंजूर झाले, पण मंजूर झाले एवढं काम संपलं का, तर नाही. आता मंजूर झालेली रक्कम जी काय आहे, म्हणजे तर याच्यातच सगळं काय असतं, किती कपात करायची किती नाही. आता मंजूर झाली रक्कम, समजा आदिवासी खात्याला 100 कोटीची मागणी होती, तिथं कपात करून वगैरे समजा कमी रक्कम झाली असेल किंवा 100 कोटी तर 100 कोटी मंजूर झाली असेल. आता ही मंजूर झालेली रक्कम कोणाला लागती, सरकारला लागते कामं चालू करायला. मग ती रक्कम काढण्यासाठी
सरकारला ॲप्रोप्रिएशन बिल मांडावं लागतं कलम 114 नुसार. कोणतं ॲप्रोप्रिएशन बिल म्हणजे त्याला विनियोजन विधेयक असे म्हणतात. विनियोजन विधेयक पारित झालं तरच सरकारला पैसे मिळणार, ॲप्रोप्रिएशन बिल. परंतु काय होतं, ही अर्थसंकल्प मंजूर होणं, आता त्याच्यात दोनच गोष्टी, सरकारला पैसे मिळण्यासाठी 114 नुसार विनियोजन विधेयक आणि 117 नुसार फायनान्स बिल, वित्तीय विधेयक. आता हा विनियोजन विधेयक आणि वित्तीय विधेयक हे दोन्ही विधेयक पारित झाले म्हणजे अर्थसंकल्प पारित झाला. आता हा अर्थसंकल्प पारित होण्यासाठी खूप काही वेळ जाऊ शकतो. म्हणून एक कलम 116 मध्ये वोट ऑन अकाउंट म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो लेखानुदानांची तरतूद केलेली. ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जातो त्याच दरम्यान लेखानुदान सुद्धा मांडलं जातं. लेखानुदान म्हणजे काय, सरकारला मिळालेलं ॲडव्हान्स पेमेंट. आता हे ॲडव्हान्स पेमेंट किती दिवसासाठी, एक तर त्यांचा जो काय अर्थसंकल्प आहे त्याचा जो 16.5% अर्थसंकल्प असेल किंवा 2 महिन्यासाठी असेल. परंतु मित्रांनो, जर इलेक्शन आलेलं असेल तर 3 ते 4 महिन्याचं सुद्धा 3 ते 4 महिन्यासाठी आवश्यक असणारं पेमेंटसुद्धा इलेक्शन असेल त्या वर्षात लेखानुदानाच्या स्वरूपात सरकार मिळवू शकतं. किंवा कधी एखाद्या ज्या वित्तीय वर्षात इलेक्शन आलेलं असेल तर त्यावेळेस 2 अर्थसंकल्प मांडले जातात. म्हणजे इलेक्शनच्या आधी एक साधारण म्हणजे आपला एक तेवढ्या महिन्यापुरताचा अर्थसंकल्प आणि नंतर इलेक्शन झाल्यानंतर मग बरोबर पूर्ण अर्थसंकल्प सुद्धा मांडला जातो. म्हणजे इलेक्शन ज्या वर्षात वित्तीय वर्ष असेल त्यावेळेस मात्र 2 अर्थसंकल्प मांडले जातात. नवीन सरकार आल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प मांडतं. ओके, वोट ऑन अकाउंटची गरज काय, अर्थसंकल्प पारित होईपर्यंत सरकारला जे आवश्यक पेमेंट आहे, आवश्यक जे पैसा लागतो तो पैसा संसद देतं. एक ॲडव्हान्स पेमेंट आहे, या ठिकाणी काही चर्चा वगैरे होत नाही, देऊन टाकले जातात पैसे लगेच त्यांना. परंतु इथं 114 काय, जो काही मंजूर झालेलं अनुदान आहे त्या अनुदानात जी काही मंजूर झालेली रक्कम आहे ते रक्कम मिळवण्यासाठी संसदेची परवानगी घ्यावी लागते. कारण ही रक्कम संचित निधीतली आहे. मग संचित निधीतले पैसे काढायचे असतील तर सरकारला विनियोजन विधेयक पारित करणं गरजेचं आहे आणि मग संसदेने परवानगी दिल्यानंतर सरकारला ते पैसे उपलब्ध होतात. चला, आता ही 5वी स्टेप तुम्हाला कळली असेल. परंतु मित्रांनो, विनियोजन विधेयक जे काही अनुदानाच्या मागण्या असतील, जसं मी मागच्या याच्यात सांगितलं, अनुदानाच्या मागण्या किंवा विनियोजन विधेयक, अनुदानाच्या मागण्या मंजूर होण्यासाठी सरकारची जास्त कसरत असते. कारण का, त्या ठिकाणी कपात प्रस्ताव म्हणा किंवा काय, ह्या अनुदानाच्या मागण्या मंजूर होण्यासाठी साधारणपणे 26 दिवसाचा कालावधी दिला जातो. किती? 26 दिवसांचा. कधी काय करतात, लोकसभेचे अध्यक्ष सगळे एकत्र गुंडाळतात आणि गिलोटिन बनवतात त्याचं, आणि चर्चा झालेली असो नसो मतच टाकलं जातं, मंजूर झाला का विषय संपला. म्हणजे 26 दिवसाच्या आत एक साधारणपणे प्रोटोकॉल पाळला जातो की अनुदानाच्या मागण्या मंजूर केल्या जातात 26 दिवसाच्या आत. आता 6वी स्टेप, वित्तीय विधेयक. वित्तीय विधेयक कशासाठी पारित होणं आवश्यक आहे, सरकारने आता खर्चासाठी पैसे घेतलेत विनियोजन विधेयकाद्वारे किंवा अनुदानाच्या मागण्यांच्या बिलाद्वारे, परंतु आता सरकारची तेवढीच जबाबदारी आहे काय, पैसे जमा करायचे. त्यांनी खर्चासाठी पैसे घेतलेत, पण जमा करण्यासाठी मग ते कर प्रस्ताव असतात, त्यांचे जे कर प्रस्ताव असतात. आता हे कर प्रस्ताव जे काय आहेत ते वित्तीय बिलाच्या माध्यमातून असेल, वित्तीय विधेयकाच्या माध्यमातून असेल, साधारणपणे 75 दिवसाच्या आत हे कर प्रस्ताव मंजूर करून घेतले जातात. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा कलम 265 सुद्धा सांगतो की संसदेत जो काही कायदा निर्माण, संसदेला 265 नुसार संसदेत कायदा निर्माण करून जनतेवर कर लावला जातो 265 नुसार. आणि मग ह्या साधारण 75 दिवसात काय जनतेवर विविध कर असतील किंवा काय असतील, ह्या कर प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करून घेतले जातात. किंवा असं नाही की या ठिकाणी करच असतील, किंवा काही कर्ज घ्यायचं असेल त्या संबंधित असू शकतं. ह्या अनेक काही बाबी आहेत वित्तीय विधेयकामध्ये. त्या वित्तीय विधेयकाचे मी तुम्हाला 2 प्रकार सांगितले होते, तसे 2 प्रकार नाही. धनविधेयक सुद्धा एक वित्तीय विधेयक आहे. नंतर वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2, जसं 117(1) मध्ये आणि 117(3) मध्ये हे सुद्धा वित्तीय विधेयक महत्त्वाचे आहेत. धनविधेयक सुद्धा वित्तीय विधेयक आहेत. परंतु धनविधेयकाच्या बाबतीत सर्वस्व अधिकार म्हटलं तर लोकसभेला प्राप्त होईल, इथं मात्र दोन्ही सभागृहाला या ठिकाणी अधिकार प्राप्त होईल. पण अनुदानाच्या मागण्या असेल तर तिथं फक्त आणि फक्त लोकसभेलाच अधिकार प्राप्त असेल. चला, आता मित्रांनो, हा पण टॉपिक महत्त्वाचा आहे. राष्ट्रपती राजवटीखालील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा अर्थसंकल्प. हा अर्थसंकल्प कुठं मांडला जातो, तर हा अर्थसंकल्प लोकसभेत मांडला जातो. कुठं मांडला जातो, लोकसभेत. ओके, लोकसभेतच हा अर्थसंकल्प मांडला जातो आणि हा लोकसभेत मंजूर केला जातो. ओके, तर हा सुद्धा प्रश्न तुम्हाला आयोग विचारू शकतो की राष्ट्रपती राजवटीखालील किंवा केंद्रशासित प्रदेशाचा अर्थसंकल्प कुठं मांडला जातो, तर तो लोकसभेत मांडला जातो. आज